शेतकरी मित्रांनो, या मे आणि जून महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न आणि उत्पादन मिळवून देणारी टॉप 10 महत्वाची पिकं आहेत. तर त्यांचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं या आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये. शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, उन्हाळा प्लस पावसाळा असं जबरदस्त आणि कडक नियोजन करायचंय. कमी खर्चात भरघोस उत्पादन आणि उत्पन्न आणि शेतकऱ्याला 4 पैसे पदरात हमखास पडले पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण या मे आणि जून महिन्यामध्ये कशा पद्धतीने नियोजन करावं, लागवडीचं योग्य नियोजन, बियाण्याचं योग्य नियोजन, खत औषधांचं योग्य नियोजन, पण त्याआधी येते नेमकी कोणत्या पिकांची निवड करावी. टॉप 10 महत्वाची पिकं सांगतोय. त्यासाठी मिलिंद बोर युट्यूब चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहताय ना, कमेंट्स नक्की करायचे. तर शेतकरी मित्रांनो, मे आणि जून महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि उत्पन्न मिळवून देणार पहिलं महत्वाचं पीक सांगतोय. तर हे पीक आहे स्वीट कॉर्न मका. हो शेतकरी मित्रांनो, आपल्याला 70 ते 75 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येणार, कणसही निघणार आहे आणि उरलेल्या ताटांचा मुरघास. लक्षात घ्या, कणसांचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि मुरघास सांगायचं झाला तर एकरी 35 ते 40 टन झालेला बघायला मिळतो. दुहेरी फायदा स्वीटकॉर्न मका. पण स्वीटकॉर्न मका करते वेळी टॉप 5 बियाणे सांगतोय. पहिली असणार आहे मधुरिमा, दुसरी आहे अशोका 334, तिसरी आहे CP2, चौथी आहे मिठास आणि पाचवी आहे स्वीट 16. या टॉप 5 स्वीटकॉर्न मक्याच्या व्हरायट्या बियाणा आहे. जवळील कृषी दुकानात जाऊन चौकशी करा, 5 पैकी कोणतेही एक निवडा, याची लागवड करा आणि 70-75 दिवसामध्ये व्हा मालामाल. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या मे आणि जून महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार आणि रेकॉर्ड ब्रेक पैसा आणि उत्पन्न मिळवून देणार पीक दुसरं महत्वाचं पीक कोथिंबीर हे पीक. हा, आता या मे महिन्यात कोथिंबीर पीक करा. जून महिन्याला पाऊस पडायच्या टायमिंगला विकून टाका. निश्चितच 1 ते 2 लाख रुपये उत्पादन 100% झालेलं बघायला मिळणार. पण कोथिंबीर पिकाची निवड करत असताना बियाणं येते. बियाणं घेते वेळी तुम्ही आंध्रा केसर ही व्हरायटी ही घेऊ शकता, गावरान कास्ती घेऊ शकता, आर्डोरचं सुपर ग्रीन ही व्हरायटी घेऊ शकता. टॉप 3 व्हरायटी सांगतो, यापैकी कोणतेही एकच घ्यायचे, इतरत्र कोणतेही घेऊ नका. गावरान लागत असेल तर 35-40 किलो, चायना व्हरायटी लागत असेल तर मी म्हणतो एकरी 15 ते 16 किलो. कतरी वास येणार, फुलं नाही येणार असे सुपर ग्रीन देखील व्हरायटी आहे. आर्डोरची हे देखील आपण घेऊ शकतो आणि पैसा कमवू शकतो 35 ते 40 दिवसामध्ये. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या मे आणि जून महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी, तर तिसरं महत्वाचं पीक सांगतो. आपल्याला झेंडू या पिकाची लागवड करायची. पिवळा झेंडू लावा, केसरी झेंडू लावा. व्हरायट्या तुम्हाला सांगायच्या आल्या तर काही स्क्रीनवर व्हरायट्या सांगितल्यात, या तुम्ही घेऊ शकता, यांची लागवड करू शकता. 45 दिवसामध्ये झेंडू चालू होतो, 50 दिवसामध्ये, 60 दिवसामध्ये, 70 दिवसामध्ये देखील चालू होतो. जबरदस्त मागणी आणि उत्पादन आणि उत्पन्न झालेल्या झेंडू पिकातून बघायला मिळतं. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या मे आणि जून महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी, तर पुढचं महत्वाचं पीक म्हणजे टोमॅटो पीक. आता टोमॅटो पीक लेट का सांगतोय थोडं, कारण टोमॅटो पीक करत असताना ही हीट यामध्ये शेतकरी होरपळून निघतो आणि पिकही होरपळून निघतो. पण टोमॅटो पीक करत असताना व्हरायटी कोणती निवडावी, तर व्हरायट्या सांगते वेळी 62-42 असेल, त्याचबरोबर साहू असेल, मेघदूत असेल, आर्यमान असेल, गुरु असेल, अथर्व असेल, 575 असेल आणि तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये जे पॅकेट उपलब्ध होतील, जे नर्सरीमध्ये घेऊन टाका आणि ते बियाणं तुम्ही घेऊन, ती रोपं घेऊन तुम्ही टोमॅटोची लागवड करू शकता. मिनिमम 300 रुपये कॅरेटला जरी बाजारावर मिळाला तरी शेतकऱ्याचे टोमॅटो पिकातून पैसे झालेले बघायला मिळतात आणि निश्चित स्वरूपात शेतकरी मालामाल होतो. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या मे आणि जून महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी, तर पुढचं महत्वाचं पीक म्हणजे आपल्याला चवळी या पिकाची लागवड करायची. दिवसाआड चवळी तोडायची, मार्केटला नेऊन विकायची. या चवळी पिकाची लागवड करा आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि उत्पन्न मिळवा. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या मे आणि जून महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी, तर फ्लावर या पिकाची लागवड करा. फ्लावर पिकाची लागवड करते वेळी काही मोजक्या तुम्हाला व्हरायट्या सांगतो. व्हरायटी घेते वेळी 15-22, धवल, सुपर शिग्रा
यांसारख्या जबरदस्त व्हरायटी आहेत ना, यांची आपण लागवड करू शकतो आणि फ्लावर पिकातून 70-75 60-70 दिवसामध्ये मालामाल. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या मे आणि जून महिन्यामध्ये आपण मिरची देखील या पिकाची लागवड करू शकतो. मिरची पिकाची लागवड करायची असल्यास नियोजन कसं करावं, तर मिलिंद भोर युट्यूब चॅनल आपण 700 ते 750 व्हिडिओ फक्त मिरची पिकाच्या म्हणून ठेवलेला आहे. मिरची पिकाची लागवड करते वेळी ताळायच्या असतील, टोकड्या असतील, G4 मध्ये असतील, ढोबळे असेल, पिकाडोर असेल, यांसारख्या विविध ज्या मिरच्या आहेत यांची आपण लागवड करू शकतो आणि भरपूर असं उत्पादन मिळू शकतो. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या मे आणि जून महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार पुढचं महत्वाचं पीक म्हणजे वांगी पीक. वांगी पीक करत असताना नियोजन योग्य करणं गरजेचं आहे. आणि वांगी पिकाच्या व्हरायटी बियाणं रोप सांगायची झाली तर पंचगंगा काटेरी असेल, भरताचं वांग असेल, चिवचिव वांग असेल, यांसारख्या विविध वांग्याच्या व्हरायटी आहेत यांची आपण लागवड करू शकतो आणि भरघोस असं उत्पादन मिळवू शकतो आणि शेतकरी आपला होणार आहे मालामाल. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या मे आणि जून महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे कोबी हे पीक. कोबी पिकाची नियोजन करते वेळी युरो 2 या व्हरायटीची अवश्य निवड करायची. 50, 55, 60 दिवसामध्ये हार्वेस्टिंग येणार हे पीक आहे. 10 ते 20 रुपये किलोला जरी बाजार मिळाला तरी शेतकऱ्याचे 4 पैसे पदरात आरामशीर पडणार आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या मे आणि जून महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे आपल्याला गवार या पिकाची लागवड करायची. गवार पिकाची लागवड करते वेळी योग्य नियोजन, फवारणी अतिशय कमी, खत औषध देखील कमी, पण तोडायला किचकट असं पीक. दिवसाड तुम्ही 50 किलो जरी गवार घेऊन जात असाल, 50 किलो आणि 50 रुपये किलोला बाजार भाव करा हिशोब आणि गवार होणार आहे तुम्ही मालामाल. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या मे आणि जून महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे वाटाणा या पिकाची आपल्याला लागवड करायची. हो, मे महिन्यामध्येच नियोजन करायचं, बेडवर वाटाणा करा आणि मिनिमम 50 ते 100 रुपये किलो बाजार भाव आरामशीर मिळवायला विसरू नका. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या शेवटी जाताचा एक महत्वाचं पीक सांगतो, तर ते म्हणजे मे जून महिन्यामध्ये शेतकऱ्याला निश्चित स्वरूपात मालामाल करेल. पावटा या पिकाची लागवड करायची. रेकॉर्ड ब्रेक उत्पादन, रेकॉर्ड ब्रेक पैसा झालेला हा तुम्हाला निश्चित स्वरूपात बघायला मिळणार. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या मे आणि जून महिन्यामध्ये शेतकऱ्याने नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी, तर जवळपास 10 ते 12 पिकं सांगतोय. तरी देखील अजून एक महत्वाचं पीक तुमच्या समोर घेऊन आलो, तर ते आहे मेथी हे पीक. 21 दिवसामध्ये उपटणीला येतं. 10 रुपये 20 रुपये पेंडीला बाजारभाव जरी मिळाला, निश्चित स्वरूपात शेतकरी होणारे मालामाल. त्यामुळं या मे आणि जून महिन्यामध्ये नेमकी कशा पद्धतीने नियोजन करणं गरजेचं आहे, उन्हाळा प्लस पावसाळ्याचं नियोजन ह्या पद्धतीने करणं गरजेचं आहे, कोणत्या पिकांची लागवड करणं गरजेचं आहे, तर 10 ते 12, 13, 14, 15 पिकांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली असेल, अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, सबस्क्राईब नक्की करायचंय, समोर घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही आपली व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहताय ना, कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही. आणि यापैकी कोणत्याही एका पिकाची लागवड केली असेल, कोणत्याही पिकाची तुम्हाला अडचण असल्यास मिलिंद भोर युट्यूब चॅनलला व्हिजिट द्या. संपूर्ण पिकांची लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण खत, औषध, फवारण्यांचं नियोजन विथ प्रॅक्टिकल मध्ये बनवून त्या समोर सांगितलेलं आहे. धन्यवाद. जय जवान, जय किसान.